नमस्कार, मी पूजा. आपला बायोस्कोपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट 1 जानेवारीला प्रदर्शित होतोय. चित्रपटामध्ये नेमकं काय आहे, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम याचा अर्थ नेमका काय आहे, मला वाटतं हे मी जास्त तुम्हाला सांगत नाही. या चित्रपटाची संपूर्ण टीम, अगदी दिग्दर्शक निर्माते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं या चित्रपटाबद्दल, या चित्रपटामध्ये काय आहे ते. तर मला वाटतं सगळ्यात आधी मी हेमंतना प्रश्न विचारते. हेमंत, काय सांगू शकता, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम नावच इतकं वेगळं आहे, सगळ्यांना उत्सुकता असेल, नावामध्ये काय आहे, चित्रपटामध्ये काय आहे आणि काय आहे नेमका हा चित्रपट, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. क्रांतीज्योती हे नाव ऐकतानाच खूप पॉझिटिव्ह आणि काहीतरी चांगलं होईल, घडेल असा फील देतं. अर्थातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावावरनं इन्स्पायर्ड ते आहे. आणि क्रांतीज्योती शाळा असं एक करून पाहिलं, क्रांतीज्योती विद्या मंदिर असं एक करून पाहिलं, मराठी मीडियम का मराठी माध्यम, आणि ह्याच्यावर बरेच दिवस एक चर्चा झाली की नेमकं काय टायटल करायचं. आणि कवयित्री नीरजा ज्या आहेत त्यांच्याशी बोलताना एकदा डिस्कशनमध्ये असं आलं की अशा नावाचा विचार करतोय, आणि तिने खरं तर हे सुचवलं की मराठी माध्यम म्हण त्याला, म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. आणि खरं तर हे लांबलचक मोठं नाव आहे, परंतु आम्हाला अशी शंकाही होती की एवढं मोठं नाव लोकांच्या लक्षात राहणार का, त्यांना काही प्रश्न पडतील का. पण आत्ता असं लक्षात आलं की हेच नाव जास्त पॉप्युलर झालं आहे आणि गाजतं आहे, नीट रजिस्टर झालं आहे, आणि लोक फार आतुरतेने वाट पाहतात. आत्ताही आम्ही डिस्कस करत होतो की आम्हाला सगळ्यांना सोशल मीडियावरती मेसेजेस आहेत की अरे आमच्या इथे शोचं बुकिंग सुरू झालेलं नाही आहे, कधी येणार आहे, आम्हाला फॅमिली सकट तिकीटं बुक करायची आहेत. आणि आम्ही त्यांना रिप्लाय करतो येस येस, व्हेरी सून व्हेरी सून. सो आत्ता लवकरच ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा सुरू होत आहे. सो त्या नावाबद्दलची एक्साइटमेंट आहे. आणि अर्थातच मराठी शाळा किंवा शाळा हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळा म्हणल्यावरती आपल्याला फार काही डिस्क्राईब करत राहावं लागत नाही. शाळा म्हणल्यावर आपला एक चित्रपट आपल्याला आपोआप दिसू लागतो, आणि त्यात ही सगळी टीम, हे सगळे चेहरे सोबतीला आहेत. सो त्यामुळे एक्साइटमेंट तर खूप आहे. जुने सवंगडी आहेत सगळे. मला पुढे जायचं आहे, मला प्राजक्ताला सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे. मला वाटतं जसं आता हेमंत म्हणाले की ज्या पद्धतीने मराठी मीडियम नको मराठी माध्यम हे पाहिजे, आणि मला वाटतं तुझंसुद्धा पहिलं पदार्पण आहे मराठीतलं हे. मला विचारायला आवडेल, का या चित्रपटात पहिलं पदार्पण करावं असं वाटलं. मराठी माध्यम, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हे नाव तुला कसं वाटतंय, काय प्रेक्षकांना तुला यातून द्यायचं आहे, एकंदरीत मला वाटतं सगळं अगदी थोडक्यात सांगितलंस तर खूप बरं होईल. थोडक्यात ओके. नाही ऑनेस्टली मला खूप वेळेपासून असं वाटत होतं की मला करायचं आहे, मराठी मूवीमध्ये काम करायचं आहे. पण इतकं अख्खं युनिवर्स नवीन, त्यामुळे कोणाबरोबर काम करायचं, कसं करायचं. आय हॅव द प्लेजर ऑफ बिईंग व्हेरी गुड फ्रेंड्स विथ क्षिती. त्यामुळे जेव्हा मी फर्स्ट क्लास दाभाडेच्या स्क्रीनिंगला गेलेले तेव्हा मी तिला असं बाजूला घेऊन बोललेले, म्हटलं प्लीज कधी जर तुम्ही एखादा मूवी बनवला ज्यात मी टेस्ट करू शकते, प्लीज लेट मी नो. तर ती बोलली ठीक आहे. मग तिचा यावर्षी फोन आला की आम्ही असा मूवी बनवतोय, आणि एक 1 लाईनमध्ये त्या मूवीची स्टोरी हेमंत आणि क्षितीने मला सांगितली त्या फोनवरती. आणि काही कारणच नव्हतं टू नॉट डू दिस, कारण ओळखीची लोकं आहेत सगळे जे आहेत कास्टमध्ये. फॉर समवन लाईक मी जी पहिल्यांदा येते, ह्याच्याहून जास्त सेफ सिक्युअर सेट नसू शकतो माझ्यासाठी, की मी जरा कुठे कमी जास्त झाले तरी सगळे समजून सांभाळून घेणारे, आणि ते तसं झालं. सो म्हणून प्राजक्ताने खूप छान सांगितलं की सगळे समजून घेणार आहेत. तर क्षिती, मला असं विचारायचं आहे, घरचाच सिनेमा, घरचंच दिग्दर्शन आणि निर्मातीसुद्धा तू आहेस, तर कसं वाटलं, काय आहे नेमकं या चित्रपटामध्ये सांगण्यासारखं. लोकांना 1 जानेवारीला तर कळेलच, ऑफकोर्स त्याबद्दल डाऊट नाही आहे मला, पण मला तुमच्या टीमकडनं जाणून घ्यायचं आहे, काय नेमकं या चित्रपटातनं तुम्हाला मराठी शाळांसाठी द्यायचं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. मराठी शाळांची संख्या जर का आपण पाहिली सध्या फार कमी होते, विद्यार्थी मराठी शाळेमध्ये फार कमी वळतात. मुळात पालकच त्यांना कमी टाकतायत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्नच येत नाही. पालक जे शिकवतात ते विद्यार्थी करतात. काय सांगायचं या चित्रपटात? तू आत्ता अख्ख्या सिनेमाची गोष्ट सांगितलीस मला प्रश्न विचारता तू ज्या सिनेमात जे आहे ते सगळं आत्ता बोललीस. सिनेमा ह्यावरच आहे. एकतर महत्त्वाचं म्हणजे शाळेतल्या दिवसांमध्ये आपल्याला तो घेऊन जातो. आपली शाळा, मग इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, गुजराती मीडियम, तमिळ मीडियम, सगळं आपली शाळा आपल्याला आठवते. शाळेतले दिवस, शाळेतले मित्रमंडळी आठवतात, शाळेतले सर आठवतात, बाई आठवतात. आणि हा नॉस्टॅल्जिया, प्रत्येकाची शाळेची एक
कोर मेमरी असते की आपल्या शाळेत आपण हे करायचो जे आत्ता आपण करत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना एक उजाळा मिळतो सिनेमात. आणि बाकी तू म्हणालीस तसं मराठी शाळेत विद्यार्थी जात नाहीत का पालक पाठवत नाहीत कारण शाळा चांगल्या आहेत का नाही, पण शाळा बंद होत आहेत कारण शाळेत विद्यार्थी नाहीत. हे जे सगळं सर्कल आहे ह्याचबद्दल सिनेमा आहे आणि तो अत्यंत एंटरटेनिंग पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि तू म्हणालीस घरचं प्रोडक्शन, घरचा दिग्दर्शक. पहिले 2 सिनेमे एक वेळ असेल घरचं, आता बिझनेस आहे तो, आता घरचं बाजूला सोडून बाकी सगळं हो बघावं. बिझनेस म्हणून बघण्याच्याही गोष्टी आहेत. पण हा सिनेमा करण्यात म्हणजे जेव्हा हेमंतनी सांगितलं की हा करायचा आहे तेव्हा असं नक्की मला वाटलं, जसं मला झिम्माच्या वेळेलाही वाटलं होतं की हा सिनेमा सोली आपणच प्रोड्यूस केला पाहिजे. आणि मला आवडला आहे सिनेमा, मी बघितला आहे आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर की लोकांनाही नक्की आवडेल. नक्कीच नक्कीच आवडेल याबद्दल तर डाऊट नाही आहे, कारण का टीम इतकी चांगली आहे, दिग्दर्शन इतकं छान आहे, निर्माती इतकी छान आहे म्हटल्यावर आवडण्याचा प्रश्नच येत नाही. अमेय, मला तुला असं विचारायचं आहे की सगळ्यात आधी विचारते, बरं आहेस ना? तुला बरं नव्हतं असं आम्ही ऐकलं होतं, आता पूर्णपणे बरं आहेस का? सर्दी झालेली होती तुला एका इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं. हो, नाही ते सिनेमा रिलीज जवळ आला की थोडंसं काय काय होत असतं मला. तर यावेळेस कमीच आजारी पडलोय मी. यावेळेस जरा मला जास्त कॉन्फिडन्स आहे या सिनेमावर, त्यामुळे थोडाच आजारी पडलोय. अच्छा, आपल्या जुने सवंगडी सोबत आहे. जुन्या आधीच्या सिनेमांना वगैरे प्रचंड मी बेडवर झोपूनच असायचो, एवढा मी टेन्शनने आजारी पडाय. नाही, मला आता तुला चित्रपटाबद्दल थोडंसं विचारायचं आहे. तुझी भूमिका नेमकी काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आता क्षिती म्हणाली की मराठी शाळा हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे या चित्रपटातला, याबद्दल तर सांगच, तुझ्या भूमिकेबद्दल सांग. आणि आम्ही तुला वेगवेगळ्या भूमिकेंमधनं पाहिलेलं आहे, या भूमिका तुझ्या आम्हाला खूप आवडलेल्या आहेत, तुझ्याकडनं जाणून घ्यायला. बबन म्हात्रे असं माझ्या पात्राचं नाव आहे. अलिबागमधल्या शाळेतल्या मुलांची आणि त्यांच्या सरांची ही गोष्ट आहे. तर बबन म्हात्रे हा अलिबागमध्येच वाढलेला आहे, तिथेच राहिलेला आहे. शाळा, आता शाळेतनं सगळे जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत ते वेगवेगळीकडे गेलेले आहेत. काही जण दुबईला गेले आहेत, काही मुंबईत गेलेत, ही तर जिनिवाला गेली आहे वगैरे. पण बबन हा शाळा, कॉलेज, त्याचं पूर्ण सगळं पुढचं वैवाहिक आयुष्य वगैरे सगळं तिथेच झालेलं आहे. त्यामुळे खूप असं मी म्हणेन की मातीतला असा एक छान आगरी कोळी माणूस आहे. आणि ती भाषा पण मला बोलायची संधी मिळाली या सिनेमात. फारच गोड भाषा आहे. थोडंसं आपण नॉर्मल पुस्तकी मराठी भाषा बोलतो जनरली, तर त्याच्यामुळे ती अवघड जाते. पण हेमंतच्या मदतीने ते सुद्धा मला करता आलं आणि ओव्हरऑल एक काहीतरी वेगळं दिसणं, वेगळं बोलणं, वेगळं वावर असलेलं पात्र मला करायला मिळालं. नक्कीच अमेय, खूप छान भूमिका आहे तुझी, आम्ही पाहिलेलं आहे तुला. खूप छान आणि खूप वेगळं कॅरेक्टर असणार आहे तुझं यामध्ये. सचिन सर, तुम्हाला असं विचारायचं आहे, खरं तर तुम्हाला बघितल्यावर, म्हणजे जशी तुमची भूमिका आहे की प्रिन्सिपल शाळेतला, तर तुम्ही जेव्हा शाळेत होता खरंच तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रिन्सिपलची भीती वाटायची का? आणि आज तुम्ही ती भूमिका साकारताय, तर काय वाटतंय तुम्हाला जे आता हे सगळे विद्यार्थी बघणार आहेत त्यांना तुमची भीती किती वाटली या पिक्चरमध्ये? नाही, मी अशा काळात शाळेत होतो जेव्हा कडक बाई आणि कडक मास्तर होते आणि खरंच त्यांची मनापासून भीती वाटायची. म्हणजे आजही शाळेतल्या बाई रस्त्यात दिसल्या की त्या आपल्याकडे ज्या धाकानी बघतात आणि असं म्हणतात की काय शाळेचं नाव राखाल असं काम करताय ना का. तर ते आजही पाहताना भीती वाटते. म्हणजे ती नजर आपल्याकडे लक्षात असते. आता हा बदललेला काळ आहे. म्हणजे असं हल्ली आईवडील मुलांना सॉरी म्हणत असतात, त्यामुळे शिक्षकही कदाचित सॉरी म्हणत असतील विद्यार्थ्यांना. तर आता ह्या बदललेल्या काळामध्ये तयार झालेला हा सिनेमा आणि मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की प्रत्येकाचा शाळेचा ग्रुप असतो व्हॉट्सॲपचा आणि अजूनही त्यामुळे अशी कनेक्टेड असतात माझी विद्यार्थी सगळे. आणि हा जो त्यांच्यामधला जो गोडवा आहे तो आमच्या सिनेमात आला आहे. म्हणजे हेमंतच असं म्हणाला होता की खरंच माझी विद्यार्थ्यांनी ठरवलं तर ते किमान स्वतःची शाळा तर नक्की वाचवू शकतात. ज्याची गोष्ट आम्ही या सिनेमात, समजा आमचा सिनेमा प्रातिनिधिक मानला तर ही अगदी चळवळ तयार होऊ शकते. इतकं प्रभावी आमचं हे पिक्चर झालं आहे. आणि माझी भूमिका दिनकर शिर्क्यांची आहे, प्रिन्सिपॉलची. आणि सरांची अशी इच्छा आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि शाळेसाठी काहीतरी करावं. तर
त्याचीच खरं मनोरंजक कहाणी आहे. आणि मी असं खूप कडक मास्तर रंगवलेलं नाही आहेत आणि मला खूप दिवसांनी मराठी सिनेमात चांगला रोल मिळाला आहे ह्याचाच मला आनंद खूप आहे. खूप छान, खूप छान. आम्हाला आवडेल तुमची भूमिका बघायला. वेळ नाही आहे, 1 जानेवारीला हा चित्रपट हो, अगदी. प्रदर्शित होतोय. सिद्धार्थ, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कशी भूमिका आहे? गुडी-गुडी आहे की काही वेगळं आहे? काय नेमका तू रोल साकारलायस यामध्ये आणि काय लोकांना खरं तर तुला सांगायचं आहे? विद्यार्थ्यांना मला वाटतं सांगणं फार गरजेचं आहे या सगळ्याबद्दल. मराठी शाळांबद्दल असेल, मराठी भाषेबद्दल असेल. काय सांगायचं या चित्रपटामधनं? सांगायचं आम्ही खरं तर ना आम्ही आता काहीतरी सांगूया आणि काहीतरी शिकूया या हेतूने हा सिनेमा बनवलेलाच नाही आहे. आम्ही लोकांचं एंटरटेनमेंट करत करतच त्यांना त्या एंटरटेनमेंटद्वारे जे समजेल ते त्यांनी समजून घ्यायचं आहे. सिनेमा आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम, हे त्या शाळेचं नाव आहे. आम्ही त्या शाळेची गोष्ट सांगतोय, त्या शाळेच्या मास्तरांची गोष्ट आहे, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची. काही माझे विद्यार्थी एकत्र येतात, आता ते शाळा वाचवायला येत आहेत का त्यांचं पर्सनल आयुष्यात त्यांचं काय चाललंय आणि ते शाळेसाठी का आले आहेत, त्यांना ती शाळा परत कशी सापडते, या सगळ्या विषयावर आम्ही बोलतोय. सो ते अजिबातच की आता आम्हाला बघा आत्ताच्या विद्यार्थ्यांना आम्हाला काहीतरी सांगायचंच आहे असं ते अजिबात नाही. आणि जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल किंवा तुम्ही ट्रेलर पाहिला असेल जर का, तर त्या ट्रेलरमध्ये पण तुम्हाला जाणवलं असेल की असं प्रीची असं काही नाही आहे, शिकवणं असं अजिबात होणार नाही. माझी भूमिका आहे कुलदीप नागावकर हा त्याच शाळेचा माजी विद्यार्थी असतो जो पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात काम करतो आणि एक असा सेलिब्रिटी होतो. म्हणजे असे सेलिब्रिटीज जे असतात की जे त्यांचं बॅगेज सगळीकडे घेऊन फिरत असतात, तर तसा एक सेलिब्रिटी तो आहे. आपण जेव्हा आता परत एक आपल्या जुन्या मित्रांना भेटायला जातो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स आपण आपलं जे बॅगेज आहे ते बाजूला ठेवतो आणि आधी जसे मित्र होतो तसे भेटतो. पण हा जो आहे हा तसा अजिबात नाही. हा त्याचा सेलिब्रिटी पण सुद्धा घेऊन फिरतोय सगळीकडे. पण मग तो मुखवटा किती वेळ टिकतो, मग तो कसा गळून पडतो, म्हणजे याबद्दल पूर्ण त्याचा प्रवास आहे. आणि मजेदार तर आहेच आहे डेफिनेटली. मजेदार तर असणारच आहे. स्टारकास्टच इतकी तगडी आहे म्हटल्यावर मजेदार असण्याचा प्रश्नच येत नाहीये. हेमंत, परत एकदा तुम्हाला विचारते, 1 जानेवारीला प्रदर्शित होतोय, वेळ फारच जवळ आलेली आहे आता. काय धाकधूक चालू आहे मनात आणि काय आणखीन प्रेक्षकांना सांगावंसं वाटतंय तुम्हाला? खूप मोठ्या संख्येने गर्दी करा, खूप लोकांनी येऊन हा पिक्चर बघा. काय सांगायचंय तुम्हाला? अजिबातच धाकधूक नाही आहे, एक्साइटमेंट जास्त आहे. लवकरात लवकर प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा याबद्दलची एक्साइटमेंट आहे. आणि प्रेक्षकांना तर मी गृहीतच धरलेलं आहे, कारण क्षिती आणि माझ्या प्रत्येकच सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. मग ते झिम्मा असेल, फर्स्ट क्लास दाभाडे असेल, त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाला सुद्धा भरभरून प्रेम देतील याची खात्री आहे. यावेळेला विषय जास्त जिव्हाळ्याचा आहे, शाळा आहे. सो मला असं वाटतं की हा विषय प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे शाळा हे कोरलेलं नाव आहे. सो प्रेक्षक भरपूर गर्दी करतील याची मला खात्री आहे. क्षिती, काय अशी एक वेगळी आठवण आहे का या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची, जी तुला प्रेक्षकांसोबत शेअर करावीशी वाटते? एखादा चांगला किस्सा असेल, एखादा त्रासदायक किस्सा असेल, असं काही आहे का या चित्रपटामध्ये की त्रासदायक तुला? किस्सा म्हणजे सिनेमात सिद्धार्थ चांदेकर आहे, अमेय वाघ आहे. तर स्वतःच त्रासदायक हा एक इन इट सेल्फ त्रासदायक किस्सा आहे की ते खूप त्रास देतात. हो, तर ते खूप त्रास देतात, हा आहेच एक त्रासदायक किस्सा. आणि चांगला किस्सा असा एक खरंच नाही आहे सांगण्यासारखा, कारण की जितका ते त्रास देतात तितकीच ते सेटवर मजा आणतात. एक आहे मात्र, आम्हाला सगळ्यांना सचिन खेडेकर सरांबरोबर काम करायचं होतं. अमेयानी फक्त काम केलं होतं त्यांच्याबरोबर, आम्ही कुणीच केलं नव्हतं. सो त्यांना काम करताना बघणं, त्यांची कामातली शिस्त आणि आत्ता आमच्याबरोबर टाइमपास करणारे सचिन सर एकदम ॲक्शन म्हणाल्यावर एक वेगळाच माणूस होतात आणि ते सगळं छान करतात. मग ते आठ पानी गोष्टी पटकन पाठ करतात, आम्ही एक वाक्याला चुकतोय. तर ह्या अनेक गोष्टी होत्या ज्या शिकण्यासारख्या होत्या. आणि अशी त्यांच्याबरोबर काम केलेलं नसल्यामुळे एक आपल्याला अशी आदरयुक्त भीती असते ना. म्हणजे त्यांनी स्ट्रिक्ट हेडमास्टर नाही केलाय, पण आमच्या मनात असं होतं की बापरे, हे बोलायचं का नाही सचिन सरांसमोर, अरे ते पोचले. पण तसं काही झालं नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून खूप आनंद लुटत सिनेमा केला. सो एव्हरी डे वॉज रिअली स्पेशल. नाही, मला असं वाटतं हा चित्रपट आमच्याही खूप काळ लक्षात राहील, कारण चित्रपटाच्या
शूट सोडून जी धमाल आलेली आहे, म्हणजे ज्या पद्धतीने जाताना येताना शूटिंग संपल्यावर ते आम्ही रूम्स बाहेर गप्पा मारत बसायचो, मग दिवसभराचे किस्से, मग उद्या कोणाचं काय. बरं, शूटच्या मध्ये सुद्धा सीन संपल्यावरतीही टाइमपासच चालू असायचा. म्हणजे एखाद्याला वाटेल की बापरे, मराठी शाळा एवढा गहन विषय, हे लोक असे गंभीरच फिरत असतील 24 तास. तर तसं अजिबात नव्हतं. हे फक्त ॲक्शन आणि कटच्या मध्ये गंभीर होते. अदरवाईज जी धमाल चालू होती. आणि एक तर लोकेशन, आम्ही अलिबाग नागावला सगळं शूट करत होतो, त्यामुळे आजूबाजूला लोकेशनही इतकं सुंदर होतं की जवळपास पिकनिकच होती ही. मध्ये मध्ये थोडं थोडं शूट झालं. पण हे मी नक्की म्हणेन की आम्ही सगळे जेव्हा शाळेत आणि त्या क्लासरूम मध्ये होतो ना, तेव्हा प्रत्येकाला आपली कुठली तरी शाळेची आठवण झालीच. म्हणजे मी बसले होते तेव्हा, मी ज्या बाकावर बसले होते तिथे कोणीतरी लिहिलं होतं कर्कटकने. तर मला असं आलं, अरे यार, मी विचारलं पण पेन आहे का, असं थोडं आपण काहीतरी लिहूया का. किंवा त्याच्या खाली असं जो असतो ना बेंचच्या खाली एक कप्पा, तिथे माझा फोन ठेवला. आणि असं आठवलं की अरे, अनेक वेळेला इथे ठेवलेला डबा तिथनं पडलाय. असे अनेक गोष्टी शाळेतल्या आठवल्या. ती शाळा इतकी सुंदर आहे नागावची, जिथे आम्ही शूट केलं. किंवा आम्ही सहलीला गेलो ऍक्च्युली, जेव्हा ते गाणं शूट झालं स्वर्गात आकाशगंगा, तेव्हा त्या बसमधनं जाताना बरोबर लिमलेटच्या गोळ्या होत्या, म्हणजे त्या शूटिंगसाठी होत्या, पण फील सहलीचा होता. सो हे सगळं आम्ही खूप केलं, म्हणजे त्या निमित्ताने. आणि खूप खूप आभार हेमंतचे त्या बाबतीत, की त्या निमित्ताने आम्हाला वी रिलिव्हड आवर स्कूल डेज. बरोबर. जसं आता क्षिती म्हणाली की शाळेतले दिवस आठवले, तुम्हाला अशा शाळेतल्या काही आठवणी आहेत का की ज्या या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवल्या आणि त्या तुम्हाला प्रेक्षकांशी शेअर कराव्याशा वाटत आहेत? एखादा फन किस्सा असेल किंवा एखादी अशी वेगळी आठवण असते ना आपली शाळेबद्दलची, काय सांगायचं? आठवणी तर खूप साऱ्या आहेत. म्हणजे सिनेमातले अनेक असे सीन आहेत ज्यात फक्त कलाकार म्हणून मला नाही तर प्रेक्षकांना सुद्धा असं वाटेल की अरे हो, आपले शाळेचे दिवस असे होते. म्हणजे ती कंपास पेटी असेल, जे शाळेत आपण लिमलेटच्या गोळ्या खायचो ते असेल, प्रॅक्टिस असेल, शाळेचं गॅदरिंग असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला या सिनेमाचं चित्रीकरण करताना एक गोष्ट मात्र जाणवली की माझे जे सगळे शाळेतले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर कुठेतरी नंतर असा कॉन्टॅक्ट माझा राहिला नाही. मी बहुतेक कॉलेजमध्ये त्या सगळ्या नाटकाच्या वातावरणात खूप हरवून गेलो. त्यामुळे शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर तेवढं काय म्हणू आपण, शेअरिंग, भेटीगाठी तेवढं राहिलं नाही. तर या सिनेमामुळे मला एक थोडीशी अशी एक पुन्हा जाणीव झाली की त्यांना परत एकदा भेटलं पाहिजे. बहुधा मीच पुढाकार घेऊन सगळ्यांना परत एकदा आणण्याची गरज आहे असं मला वाटलं. नक्कीच. प्राजक्त, तुला विचारते, शाळेतल्या काही आठवणी अशा आहेत का जी प्रेक्षकांबरोबर शेअर करावीशी वाटते? किंवा सगळ्यात महत्त्वाचं, शाळा हा शब्दच मला वाटतं आपल्या हृदयात किंवा आपल्या आठवणींमध्ये एक वेगळा कोपरा केलेला असतो शाळा या शब्दानेच. आणि शाळेच्या आठवणी घेऊनच आपण पुढे कॉलेज, नोकरी हे सगळं करत असतो. पण नोकरी करत असताना, कॉलेजमध्ये जात असताना शाळा हा शब्द सतत आपल्या तोंडात असतो की मी शाळेत हे केलं, कॉलेजमध्ये गेलो मी शाळेत हे केलं, नोकरीला गेलो अगं मी शाळेत हे केलं, किंवा अरे मी शाळेत हे केलं. अशी काही आठवण आहे का जी प्रत्येक वेळेला तुला आठवते? चित्रपट कर खाण्याचं विचारा तिला, फक्त खाण्याचं. का भरपूर खाल्लंय? खरं सांगू, मी कॉलेजमध्ये खूप धमाल केली. मी केळकर कॉलेजला होते, वजे केळकर मुलुंडला. मी खूप धमाल केली. मी कॉलेजमध्ये जेव्हा गेले ना, तेव्हा मला हळूहळू असं वाटायला लागलं की ओ, म्हणजे लाईक माइंडेड लोक भेटत आहेत मला, माझ्यासारखी लोक भेटत आहेत. माझी शाळा खूप छान होती. मी वसंत विहार हायस्कूल ठाण्याची आहे. खूप छान होती शाळा. आय रिमेंबर माय टीचर्स. पण मला शाळेच्या अशा कुठल्या आठवणी खरंच अशा नाही आहेत की तो दिवस ना, असं कधीच नाही होत. आणि जे हेमंत म्हणतोय ना, आमच्या शाळेच्या बाहेर गौरव स्वीट्स म्हणून आहे, जिकडे मी वडापाव दाबेली खायचे. सो शाळा सुटली आणि बस निघायच्या मध्ये जी 10 मिनिटं असायची ना, त्याच्यात आमचे सगळे फ्रेंड्स आम्ही तिथे उभे राहून जी गंमत करायचो ती मला सारखी आठवते. पण शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या आतलं खूप कमी आहे लक्षात. पण ते कुठेतरी इन अ व्हेरी स्ट्रेंजली पोएटिक वे रिप्लेस झालं जेव्हा आम्ही शूट करत होतो. आणि आय एम नॉट सेइंग दिस फॉर इफेक्ट, कारण की नागावला जिथे आम्ही शूट केली, आमची शाळा जिथे आहे तिथे मी खूप वेळा जाते. आणि येता जाताना मी नेहमी ती शाळा बघायचे आणि मला असं वाटायचं की ही मला आतून बघायची आहे शाळा, बिकॉज अशी खूप टिपिकल पोस्ट कार्डवाली शाळा अशी दिसायची ती बाहेरून. सो जेव्हा हेमंतने सांगितलं आम्ही तिथे शूट करतोय, सो ते 15-20 दिवस खूप स्पेशल होते. कारण आमची वॅनिटी व्हॅन तिथेच लागायची बाहेर ग्राउंडमध्ये, आणि आमचे युनिफॉर्म असायचे, आमचं कॉल टाईम असायचं, आणि आम्ही रेडी होऊन पोचायचो होमवर्क करून. सो इन अ व्हेरी स्ट्रेंजली ग्रोन अप वे माझ्या या शाळेच्या आता
फ्रेश पण आहेत मेमरीज म्हणून, पण जास्त स्पेशल आहेत सध्या ऑनेस्टली. नक्कीच नक्कीच. ज्याप्रमाणे तू म्हणाली शाळेतल्या आठवणी कमी, कॉलेजमधल्या जास्त आहे. पण प्रत्येकाचं असं नसतं. मला वाटतं सचिन सर, शाळेतली एखादी अशी आठवण जी आजही या टप्प्यावर येऊन तुम्हाला आठवते की नाही, मी शाळेत हा किस्सा केला होता ना, तो परत मला आता कुठेतरी करायचा आहे, असं आहे का कुठला खोडकर किस्सा? काही सांगू शकता का? असे पुष्कळ किस्से आहेत, पण आता ह्या वयात इतकी वर्ष झाल्यानंतर ते सांगण्यासारखे नाहीत. आणि ते तसं होतं. सिद्धार्थ ज्या पद्धतीने हसला, काय होता आणि आता प्रतिमा काय झाली असा जो. पण आम्हाला ऐकायला आवडेल एखादा किस्सा असा काही असेल तर. नाही, अनेक वेळेला होतं की शाळेतले लोक पुन्हा पुन्हा भेटले की ती शाळा, त्या सगळ्या मॅचेस आणि ते सगळं आठवत राहतं. पण मी खरं सांगू का, आमच्याकडे मी पार्ले टिळक विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि आमच्याकडे अशी वेळ होती की शाळेमध्ये 9 तुकड्या आहेत आणि प्रत्येक तुकडीमध्ये 50-55 विद्यार्थी आहेत. म्हणजे 450ची एक बॅच, म्हणजे एका इयत्तेची अशी 1ली ते 10वी 4,500 मुलं. ही जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येचा मी साक्षीदार आहे आणि मला माझ्या भाषेत शिकता आलं ह्याचा मला आनंद आहे. आता बदललेल्या काळामध्ये ते पुन्हा तसं दिसावं चित्र आजच्या मुलांना, अशी मनापासून इच्छा वाटते. आणि असं होतं ना की त्यावेळेला मी खरंच सांगतो की इंग्रजी बोलणारी मंडळी खूप कमी होती, म्हणजे मराठीची मेजॉरिटी होती. आणि आता ती नाही आहे. हा त्यातला भाग आहे. आणि आम्हाला असं, म्हणजे हेमंतलाही ह्या सिनेमात असं वाटत होतं की आपण आत्ता अगदी आजूबाजूला चाललेला विषय आणि आपल्या सिनेमाचा विषय हा इतका, म्हणजे त्याला विषय अनेक वर्ष त्याच्या बरोबर होता, पण आपण ही अशी इतकी वेळ साधली आहे. पण ज्या गोष्टींचा आत्ता आपण समाज म्हणून विचार केला पाहिजे, ज्या गोष्टींवर बोललं पाहिजे, असं कलाकार म्हणून त्याला बोलता आलं, त्याच्या योगे आम्हाला सगळ्यांना बोलता आलं. आमच्याकडे खूप मोठा भाग आमच्या सिनेमाच्या संगीताचा आहे की मला असं सिनेमा पाहताना, आम्ही काल सिनेमा पाहिला तेव्हा असं वाटलं की सिनेमामध्ये जर ह्या फोक आख्यांची ही हर्ष आणि विजय ही जोडी आणि ईश्वर अंधारेचं लिखाण नसतं तर खरं सिनेमाला आत्ता जो असा पूर्ण आकार मिळाला तो मिळाला नसता. म्हणजे दिसणारी शाळा, त्यातले आलेले विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर आलेलं संगीत, यामुळे त्याचा प्रभाव खूप वाढतो. तर खरं आपण असं म्हणतो की नाही की हिंदी सिनेमामध्ये कसं असतं की एक हिरो हिरोईन असतात आणि मग ते खूप ब्रँडेड कपडे घालतात, मागे स्वित्झर्लंडचा डोंगर दिसतो आणि बोलायला सुरुवात केली तर अगदीच काहीतरी मध्यमवर्गीय बोलतात. तर असं काहीच सिंक होत नाही ना. तसं न होता आमच्याकडे ते संगीत, तो अभिनय, ती पात्र आणि ती शाळा, हे जितकं खरं वाटेल ते खरं वाटण्याचा हा, म्हणजे हाऊ डू यू फाइंड द ट्रूथ अदरवाईज. नक्कीच. मला वाटतं खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं की कशा, अगदी थोडक्यात मला वाटतं चित्रपट पूर्ण सांगितलेला आहे सरांनी की काय आहे हा चित्रपट. सिद्धार्थ, तुझी काय शाळेबद्दल, कसा होता शाळेत? खोडकर होतास, शांत होतास? नाही असेल, आता लहानपणी आपण कधी कधी वेगळे असतो, मोठे होत. अच्छा, असं आहे. बरं तू सांग तुझ्याबद्दल, त्याने सांगण्यापेक्षा. मी होतो खोडकर वगैरे व्यवस्थित. मला एक आठवण आहे, 7वी मध्ये मी शाळेच्या गॅदरिंगला एका संस्कृत नाटकामध्ये बैल होतो. म्हणजे मी खरं तर अख्खा बैल नव्हतो, मी बैलगाडी होतो. तर माझ्या मागे एक कार्ट होती आणि त्याच्यात काही शेतकरी बसून मला त्यांना असं हे करून न्यायचं असतं आणि ते संस्कृत नाटक होतं आणि माझा एकच श्लोक पाठ झाला होता त्या अख्ख्या संस्कृत नाटकामध्ये. पान होतं खरं तर मला, पण ते मला कधी कळलंही नाही आणि मला ते पाठ झालंही नाही. तर मी त्यांना घेऊन जात असतो आणि ऋतू बदलत असतात त्या वेळात, म्हणजे त्या एका ह्याच्यात ऋतू बदलत असतात. तर मी असा जात असतो आणि प्रेक्षकांकडे वळतो आणि म्हणतो, काक कृष्ण पिक कृष्ण को भेदेच पिकाकयो हो, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक, असं म्हणून मी एक्झिट घेतो. तर असं ते मला एक वाक्य होतं, ते तुला आजही आठवतंय? कारण तो श्लोकच होता. हा, तर मी बैल होतो पहिल्या ह्याच्यात. कळलं
म्हणजे आम्हाला एकंदरीत शाळेतला प्रवास कसा होता. तर मला वाटतं प्रेक्षक हो, 1 जानेवारी 2026ला खूप छान चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. संपूर्ण टीमचं आपण बोलणं ऐकलं. नेमका चित्रपट काय असणार आहे याबद्दलची थोडीशी झलक तुम्हाला आलेलीच असेल. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने जा चित्रपटगृहात आणि 1 जानेवारी 2026ला हा चित्रपट नक्की पहा. तुम्हाला सगळ्यांना या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.